नमस्कार. आज नुकताच NIMS परीक्षेचा पेपर झालेला आहे. NIMS परीक्षेला 2 पेपर असतात. पहिला मॅट आणि दुसरा सॅट. मेंटल ॲबिलिटी टेस्ट आणि दुसरा पेपर असतो स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट, ॲबिलिटी टेस्ट. म्हणजेच एक शालेय सब्जेक्टवर आधारित असतो आणि जो पहिला आहे तो पूर्णतः बुद्धिमत्तेवर आधारित असतो. आज जो पेपर झालेला आहे त्यापैकी मॅट किंवा मेंटल ॲबिलिटी टेस्ट आणि त्याची आपण आज संभाव्य उत्तरे या ठिकाणी बघणार आहोत. माझ्याकडे सेट बी म्हणजे हा संच असलेला पेपर आहेत आणि या पेपरच्या द्वारे आपण संभाव्य उत्तरे या ठिकाणी बघणार आहोत. आपण तुमचा वेळ न घेता लगेच आपण सुरुवात करतोय. बौद्धिक क्षमता चाचणी किंवा त्याला आपण म्हणतो मेंटल ॲबिलिटी टेस्ट. तर या पेपरमध्ये 90 प्रश्न असतात. 28 डिसेंबर 2025 म्हणजे आजच 10:30 ते 12 या वेळेत झालेला हा पेपर आहे. तर त्याचे जे प्रश्न आणि त्याचे काही संभाव्य उत्तरे आहेत ती संभाव्य उत्तरे आपण या ठिकाणी बघणार आहोत. याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते एक्सप्लेनेशन आज आपण बघणार नाही आहोत. ते आपण उद्या किंवा परवाच्या दिवशी डिटेल ह्याचं सगळं एक्सप्लेनेशन घेणार आहोत. आज फक्त त्याची संभाव्य उत्तरं आहेत, उत्तर सूची आहेत ती मी तुम्हाला सांगणार आहेत. एकच मिनिट. ओके, चला आपण बघूया. पहिली सूचना आहे प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी. पुढील प्रश्नात अक्षरांचा एक विशिष्ट गट दिलेला आहे आणि त्या गटाशी जुळणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. त्यापैकी पहिला जो प्रश्न आहे BCYX FGUT JK आणि QP, तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर ह्याचं आपण सगळं एक्सप्लेनेशन घेणार आहोत. फक्त आज आपण उत्तर सूची घेत आहोत. उद्या आपण ह्याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन घेणार आहोत. तर हे जे काय आहे ते आपलं अल्फा बेटवर त्या ठिकाणी ते डिपेंड आहेत. अल्फाबेटिकल सिरीजवर हे डिपेंड आहेत. त्याच्यानंतर दुसरं आहे ते दुसऱ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि तिसरा जो प्रश्न आहे त्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. एक मिनिट. तर आपण बघितलंय पहिल्याचं आहे 4. पुन्हा एकदा पहिल्याचं आहे 4, त्याच्यानंतर दुसऱ्याचा आहे 2 आणि तिसऱ्याचा आहे 1. ओके, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 याचा आहे पर्याय क्रमांक 3 B B A A आणि B ह्याप्रमाणे या ठिकाणी असणार आहेत. तर या ठिकाणी 1 2 3 4 आणि 5 चे गट या ठिकाणी केलेले आहेत. तर ते तुम्ही बघा. आता आपल्याला ते सगळं या ठिकाणी बघायचं नाहीत. आपण फक्त आणि फक्त या ठिकाणी उत्तरे चेक करत आहोत. त्याच्यानंतर 5वा जो प्रश्न आहे त्याचा आहे पर्याय क्रमांक 1. 5चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 6व्याचा आहे पर्याय क्रमांक 4. पुन्हा एकदा आपण हे सगळे सोडवलेले आहेत. फक्त ह्याचं एक्सप्लेनेशन आज आपण जास्त वेळ न घेता आपण फक्त आणि फक्त उत्तर सूची या ठिकाणी घेणार आहोत. बाकी एक्सप्लेनेशन आपण नंतर या ठिकाणी घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 7 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक
1. प्रश्न क्रमांक 8 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 खालील प्रत्येक प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी म्हणजे ह्या पदाचा ह्याच्याशी संबंध आहे, तसाच ह्या पदाचा इथं जो काही एक्स असेल त्याच्याशी संबंध आपल्या ठिकाणी ओळखायचा आहे. तर प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 11 ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सोडवलेले असेलच आणि योग्य उत्तर असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर तुम्ही तुमची उत्तरं नोंदवा. आणि जरी माझं काही चुकलं असेल तरी तुमची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 12 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 13 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सोपं आहे, आपण एक्सप्लेनेशन घेत नाही, पण तरी सुद्धा बघा इथं आहेत 1चा घन 1 गुणिले 2 बरोबर 2. त्याच्यानंतर 2चा घन 8 गुणिले 2 बरोबर 16 ह्याप्रमाणे आहेत. आणि मग या ठिकाणी हा आहे 3चा घन बरोबर 27 गुणिले 2. हा इथे 4चा घन 64 गुणिले 2 म्हणजे पुढे काय असणार आहे 5चा घन 125 आणि गुणिले 2 बरोबर 250. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 250. प्रश्न क्रमांक 14 ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 15 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर 16 ते 18 सोबत दिलेल्या अक्षरांच्या मांडणीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. तर ह्याच्यामध्ये मनोरा दिला आहेत आणि या मनोऱ्यावरून प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. पहिला आहे 16वा प्रश्न. याच्यामध्ये याचं उत्तर आहे पहिलं GON. प्रश्न क्रमांक 17 पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18 पर्याय क्रमांक 4. तर विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे तुम्ही उत्तरं सोडवली असेल आणि आय होप तुमची ही सगळी उत्तरं बरोबर असतील. आणि जर माझे काही प्रश्न चुकत असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमची उत्तरं या ठिकाणी नोंदवा, म्हणजे आपण या ठिकाणी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 19 ते 22 प्रश्न महत्वाचा आहे. हा सुद्धा अल्फाबेटिकल सिरीजवर आहेत. तुम्हाला माहित असेल, तुम्ही प्रॅक्टिस केली असेल. हा जो काही एक शब्द आहे या एका शब्दापासून हे 4 वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्सने 4 वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्सने हे ऑप्शन्स या ठिकाणी तयार झाले. आणि मग ह्यापैकी कुठलं ऑप्शन ह्या प्रश्नांना लागू होतं ते आपल्या ठिकाणी सांगायचं असतं. तर ह्याची उत्तरं आहेत अशी बघा. 19 याचा पर्याय क्रमांक आहे 2. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 20 याचा पर्याय क्रमांक आहे 3. 21 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आणि 22 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर पहिल्या पदाचा संबंध दुसऱ्या पदाशी आणि तिसऱ्या पदाचा संबंध चौथ्या पदाशी ह्याप्रमाणे आहेत. तर प्रश्न क्रमांक 23 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 90 प्रश्न आहेत आणि 90 प्रश्न असल्यामुळे थोडंसं मी या ठिकाणी उत्तर घाईने सांगण्याचा प्रयत्न करतोय, कारण 90 प्रश्न आपल्या ठिकाणी
चेक करायचे आहेत आणि तुम्हालाही घाई असेल की आपली उत्तरं किती बरोबर आहेत आणि किती चुकले आहेत, म्हणजे किती आपल्याला मार्क्स मिळतील ही सगळी तुम्हालाही उत्सुकता असेल. त्यामुळे आज मी फक्त आणि फक्त तुम्हाला या ठिकाणी उत्तर सूची सांगत आहेत, बाकी एक्सप्लेनेशन आपण नंतर घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 24 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 25 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 26 ते 28 पुढील प्रत्येक प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणते पद येईल ते लिहा. तर ह्याच्यावर आधारित या सूचनेवर आधारित 3 प्रश्न आपल्याला विचारले, 26, 27 आणि 28. 26चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 27चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि 28चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर ह्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आपण सगळी उत्तरं या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुमची उत्तरं काय आहेत ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नोंदवा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 29 ते 31 तर हा एक विशिष्ट गट दिला आहे आणि या गटाशी जोडणारा पर्याय आपल्या ठिकाणी शोधायचा आहे. त्याच्यामध्ये 29चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. 29चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 30चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हे तर विद्यार्थी मित्रांनो सोपं आहे, आपल्याला जमेल, सहज मी सांगतो. हे जे अंक दिले आहेत 1, 6, 7 यांची बेरीज 14, हे जे अंक आहेत यांची बेरीज 14, हे जे अंक आहेत यांची बेरीज 14, हे जे अंक आहेत यांची बेरीज 14, म्हणजे हे जे अंक आहेत यांची बेरीज सुद्धा 14 होते, बाकीच्यांची 14 बेरीज होत नाहीत, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 31 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर विद्यार्थी मित्रांनो ह्याप्रमाणेच तुमची उत्तरं असणार आहेत आणि शासनाची आन्सर की सुद्धा उत्तर सूची सुद्धा ह्याच प्रमाणे असणार आहेत. जास्तीत जास्त ॲक्युरेसी मी या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केला आहे. 2-4 प्रश्न या ठिकाणी पुढे मागे होऊ शकतात, बाकी जवळपास 80 ते 85 प्रश्न हे ह्याप्रमाणेच असणार आहेत. प्रश्न क्रमांक 32 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर 33 पर्याय क्रमांक याचे उत्तर आहे 4. प्रश्न क्रमांक 34 याचं उत्तर आहे 3. त्याच्यानंतर 35 ते 37 याच्यामध्ये 35चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 36 याचं उत्तर आहे 1. 37 याचं उत्तर आहे 2. त्याच्यानंतर खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा आपल्याला ठिकाणी निवडायला सांगितलेली आहे. तर सोपं आहे, आय थिंक तुम्हाला सगळ्यांना हे आलेलं असेलच, पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतोय. प्रश्न क्रमांक 38 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 39 याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. त्याच्यानंतर बघा हे इथं सुद्धा आपल्याला पुढील आकृतीत दिलेल्या संख्यामध्ये एक विशिष्ट नियम आहे, तो ओळखून चिन्हाच्या जागी योग्य पर्याय या ठिकाणी लिहा असं आपल्याला विचारलेलं आहे. तर ह्याचं उत्तर तुम्हाला असेल प्रश्न क्रमांक 40 याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. तर बघा हे सोपं आहे, पेपर सोपा होता, एवढा कठीण काही नव्हता. याचा क्रायटेरिया आपल्याला माहिती आहे, म्हणजे 6चा वर्ग 36 आणि 14चा वर्ग आपल्याला माहिती आहे 36 आणि 196, 6 आणि 6 12, हातचाल 1, 9 10 11 12 13, हातचाल 1 2, 232 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर सोपं आहे, तुम्हाला जमलेलं असेलच.
प्रश्न क्रमांक 41, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आहेत. ह्याचं हे सोपं आहेत, तुम्हाला जमलेलं असेलच. बघा इथं काय लक्षात येतं तुमच्या, 21, 11 आणि 7 या तिघांचं कॅल्क्युलेशन करून आपलं उत्तर हे 48 या ठिकाणी आलं पाहिजे. तर तुम्ही ते काढण्याचा प्रयत्न केलेला असेल. मी इथं डायरेक्टली सांगतो, 24 आणि 6 30, 30 आणि 5 35. उत्तर आहे 35 आणि 35 गुणिले 2 डबल करायचं, त्याचं उत्तर आहे 70. तर ह्याच प्रमाणे इथं सुद्धा असणार आहेत. 27, 9 आणि 4 11, 11 आणि 27 किती झाले बघा, सॉरी 13, हे 13, 40, 40 गुणिले 2 बरोबर 80. ह्याप्रमाणे आहेत. प्रश्न क्रमांक 41 उत्तर आहे 70. 42 याचं उत्तर आहे 3. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्सप्लेनेशन आज घेत नाही आहोत, आपण फक्त आणि फक्त उत्तरच या ठिकाणी चेक करतो आहेत. याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला नक्कीच नंतरच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. प्रश्न क्रमांक 43 याचं उत्तर आहे 2. तर याचे उत्तर असं आहे, ते अल्फाबेटिकली जे सिरीज आहेत, अल्फाबेट्सचे आपण नंबर्स दिले त्या सिरीजमध्ये, तर त्या सगळ्यांची बेरीज करायची. यांचे जे काही नंबर्स असतील त्यांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला गुणिले 2 करायचं, तर 142 याचं उत्तर येतं आहे. तर ह्याचप्रमाणे हे जे आहेत, हा जो शब्द दिला आहे किंवा सिम्बॉल दिले आहेत, याचं उत्तर आहे 86. प्रश्न क्रमांक 44 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर हे सुद्धा सेम ह्याच प्रमाणे ठिकाणी आहेत. प्रश्न क्रमांक 45 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर 46 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर ही एक आकृती दिलीत आणि या आकृतीवरून आपल्याला 2 प्रश्न या ठिकाणी विचारलेत, प्रश्न क्रमांक 47 आणि प्रश्न क्रमांक 48. तर ह्याचं उत्तर आहे 40 आणि प्रश्न क्रमांक 48 याचं उत्तर आहे 28. तर आपण एक्सप्लेन घेत नाही आहोत, परंतु त्रिकोणांची संख्या आपल्याला विचारली बघा. तर 1 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8 आहेत या ठिकाणी. त्याच्यानंतर हा जो 1 दिसतोय तो 9 आणि त्याच्या अपोजिटला आहे तो 10. तसाच ह्या इथे एक 11 आणि ह्या एक इथं 12 आणि त्याच्यानंतर ह्या इथे एक छोटा आहे तो 13 आणि इथे एक असा आहे मोठा तो 14. म्हणजे एवढ्या याच्यामध्ये 14 आहे, तर एवढ्या याच्यामध्ये सुद्धा किती असणार आहेत, 14 आहेत या ठिकाणी सुद्धा. तर असे एकूण आहेत त्रिकोणांची संख्या ही 28 आहेत. तुमचं उत्तर सुद्धा बरोबर आलेलं असणार आहे, मला खात्री आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 49 व 50. 49चं उत्तर आहे एफ च्या विरुद्ध आहेत. एफ च्या शेजारी कोणते अक्षर येणार नाहीत. एफ च्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही याचाच अर्थ एफ च्या विरुद्ध काय असणार आहे, तर त्याचा विरुद्ध आहे त्या ठिकाणी ए. प्रश्न क्रमांक 50 याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. त्याच्यानंतर 51. प्रश्न क्रमांक 51 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 52 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर पुन्हा एकदा मनोरा या ठिकाणी दिला आहेत आणि मनोऱ्यावरून पुन्हा 3 प्रश्न आपल्याला विचारले आहेत. 53 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 54 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि 55 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर पुन्हा एकदा अशा प्रकारे ओपन डाईस आपल्याला दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला पुन्हा प्रश्न विचारलेले आहेत. नक्कीच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आलेलं असणार आहे. तर याच्यामध्ये जो 56वा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. एफ च्या शेजारी कोणते अक्षर येणार नाहीत. नक्कीच प्रश्न सोपा आहे, तुम्हाला माहिती आहे. आपल्याला पहिल्यांदा काय करायचं असतं, विरुद्ध जोड्या आपल्याला शोधायच्या असतात आणि आपण या ठिकाणी शिकलो आहेत. आपल्याला माहिती आहे अशा प्रकारचा 3चा एक गट करायचा आणि याच्यामध्ये जो ई आहे
या ईच्या विरुद्ध काय असणार आहेत, सी असणार आहेत. पुन्हा दुसरी तिघांची जोडी करायची आणि त्याच्यामध्ये डी आणि ए हे एकमेकांचे विरुद्ध असतील आणि त्याच्यानंतर राहिलेले जे काय आहेत एफ आणि बी हे काय असतील, एकमेकांच्या विरुद्ध असतील. तर आपल्याला काय विचारलेले आहेत, एफच्या शेजारी कोणते अक्षर येणार नाहीत, म्हणजेच बी हे अपोजिटला असणार आहेत, म्हणजे ते शेजारी येणार नाहीत. तर ह्याप्रमाणे आहेत विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सॉल्व्ह केलेलं असेलच. आणि प्रश्न क्रमांक 57 आहेत, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. घनाच्या वरील पृष्ठभागावर सी असेल तर तळाच्या पृष्ठभागावर कोणते असेल, तर त्याच्या अपोजिटच आपल्या ठिकाणी विचारलेलं आहे. प्रश्न क्रमांक 58, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 59 अल्फाबेट्सवर हे सुद्धा आहेत, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 60चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. इथं जरा थोडस कन्फ्यूज आहेत. तुमचं काय उत्तर असेल तर ते तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. त्याच्यानंतर 61 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर एका चौरसाकृती कागदाला गळ्या घातल्यानंतर दिसणारी गळी ठळक रेषेने दाखवली आहे. तोच कागद उलगडल्यानंतर कसा दिसेल तो आपल्याला शोधायचा आहे. हा कागद आहे चौरसाकृती आणि हा काय करायचा आपल्याला, उघडायचा आहे. तर उघडल्यानंतर आकृती कशी दिसेल ते आपल्या ठिकाणी शोधायचं आहे. तर प्रश्न क्रमांक 62 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सेम प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 63, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर 64 ते 66 अशा प्रकारे घनाकृती ठोकळा दिला आहे आणि त्याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले. तर 64 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपलं एक्सप्लेन करणं हा उद्देश नसून आपल्याला त्याची उत्तरं फक्त जाणून घेणं एवढा या ठिकाणी उद्देश आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 65 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 66 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर आपल्याला माहित असेल हे सोपंच आहे. प्रश्न क्रमांक 67 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 68 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि 68. ओके, 67 याचं उत्तर एक आहे, 68 आणि 69 याचं उत्तर आहे 4. तर हे सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जमलं असेल. इथं कोड लँग्वेज दिली आहेत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला शोधायचं असतो की ह्या आर, तर ह्या आरची व्हॅल्यू याच्यामध्ये काय असेल. तर आपण शिकलो या ठिकाणी आपण शोधायचं असतो की आर इथे आहे, इथे आहे आणि इथे आहे. 3 ठिकाणी आर आहेत, म्हणजे 3 ठिकाणी अंक असलेला अंक म्हणजे तो आरची व्हॅल्यू असते. मग तिन्ही ठिकाणी काय दिसते आपल्या ठिकाणी, तर 8, 8 आणि 8, म्हणजेच आरची व्हॅल्यू काय असणार या ठिकाणी 8. याप्रमाणे आपल्याला हा जो काही कोड आहे तो कोड आपल्याला शोधायचा असतो आणि याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी काढायचं असतं. त्याच्यानंतर पुढे 70 ते 72, तर हे सुद्धा सोपं आहे. आपल्याला माहित असेल अशा प्रकारे या ठिकाणी कविता, त्याच्यानंतर निबंध, कथा आणि नाटक. आणि ह्या ठिकाणी आपण कोण कोण आहे ते अपर्णा, त्याच्यानंतर अखिल, विजय, निशा अशी ती नावं लिहायची आणि कोणी कोणी काय काय लिहिले त्याप्रमाणे आपण एक टेबल करतो आणि त्याच्यावरनं ह्या प्रश्नाचे उत्तर आपण काढत असतो. तर याचं 70चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 71 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 72 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 73, 74 आणि 75 विसंगत पद ओळखा. याच्यामध्ये 73 जे आहेत त्याचं उत्तर आहे 73. प्रश्न क्रमांक 73 याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4.
त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 74, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, जेवढे ते कठीण वाटतंय तेवढे कठीण हे नाही आहेत. तुम्ही प्रॅक्टिस केली असेल आणि मला खात्री आहे की तुमची सुद्धा हीच या ठिकाणी उत्तर असणार आहेत. आणि काय उत्तरामध्ये चेंजेस असू शकतात, कारण प्रत्येकाचं क्रायटेरिया वेगळा असतो. कारण हा बुद्धिमत्तेचा पेपर आहे आणि बुद्धिमत्तेमध्ये अनेक प्रकारचे क्रायटेरिया आपल्या ठिकाणी लावता येतात. त्यामुळे काय उत्तर वेगळे असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रश्न क्रमांक 75, याचं उत्तर इथं जरा मी सुद्धा कन्फ्यूज आहे. याचं 1 किंवा 4 ह्या 2 पैकी उत्तर असण्याची शक्यता आहेत. कारण आपल्याला माहिती आहे NMS परीक्षेला कधी कधी 2-2 उत्तरं सुद्धा या ठिकाणी असू शकतात वेगवेगळ्या क्रायटेरिया लावून. प्रश्न क्रमांक 76 अपूर्ण आकृती आहे आणि ती अपूर्ण आकृती आपल्या ठिकाणी पूर्ण करायची आहे. सोपी आहे, तुम्हाला ती आलेली असणारच आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर दिशा ज्ञान चाचणीवर आहेत हा प्रश्न. प्रश्न क्रमांक 77, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर हे सुद्धा कशावर डिपेंड आहे ते? ओके, म्हणजे ह्याच्यावर रो अँड रँकिंग सारखंच आहेत. कबड्डी आहेत, कबड्डी ते खेळत असतात. 1 2 3 4 5 6 आणि 7 जण असतात आणि ते 7 मग तिथं इथे दिलेल्या सूचनेनुसार मग इथं राहुल बसलेला असतो, इथे सलीम बसलेला असतो, मग इकडे असं, आणि त्याप्रमाणे आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा असतो. तर मी सॉल्व्ह केलेला आहे, तर तुम्हाला नक्कीच मी उद्या परवा मी सांगेल. आज फक्त आपण उत्तरं जाणून घेतो आहोत. 78 याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 3. त्याच्यानंतर 79 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 80 जे आहेत याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा सोपं आहे, हे तुम्हाला नक्कीच आलेलं असणार आहे. सोपं आहे, आलेलंच असणार आहे. बघा 11, त्याच्यानंतर 13, 17, 19, 23, 29, 31 आणि 37 ह्या काय दिसत आहेत? सगळ्या मूळ संख्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे 37 नंतर काय असणार आहे? 37 नंतर 41 असणार आहे. पण या ठिकाणी 41 दिसत नाही, म्हणजे 11च्या आधीची कोणती आहेत? 7 या ठिकाणी आहेत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर 81 याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर सोपं आहे, तुम्हाला ते जमलेलं असणार आहे आणि यायलाच पाहिजे होतं. सीमाचा रांगेमध्ये डावीकडून 23वा क्रमांक आणि उजवीकडून 19वा क्रमांक. तर एकूण पुढे विचारलं रांगेतील मुलांची संख्या किती? तर आपल्याला माहिती आहे 23 अधिक 19 वजा 1. 1 का? तर दोन्हीकडून त्याला मोजलेलं आहे, म्हणून आपण 1 मायनस करतो. म्हणजे 1 मायनस केलं तर झाले 18, म्हणजे 41. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर रांगेत मध्यभागी असलेल्या कावेरीचा क्रमांक कोण? आता टोटल जर 41 असेल तर हा इथं मध्यभागी असणार आहे. याच्या इकडं 20 आणि याच्या इकडं 20, म्हणजे जो मध्यभागी असेल त्याचा क्रमांक असेल 21वा. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 84 हा सुद्धा आपल्याला प्रश्न व्यवस्थित वाचायला पाहिजे होता. आपल्याला थोडंसं कन्फ्यूज करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. प्रश्न आकृती हे एका पारदर्शक कागदावर रेखाटली आहेत. या प्रश्न आकृतीला तुटक रेषेवर आणि मग डावीकडे घडी घातल्यावर रेखाटन कसे दिसेल? डावीकडे आपल्याला घडी घालायचं. विद्यार्थी मित्रांनो, आपण लक्षात ठेवायचं, डावीकडे घडी घातल्यावर रेखाटन कसं दिसेल? म्हणजे इथून हा जो भाग आहे तो आपल्याला इकडे फिरवायचा आहे आणि मग तो कसा दिसेल असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. त्यामुळे हा इकडे फिरवून चालणार नाही उजवीकडे, तर हा जो भाग आहे तो डावीकडे आपल्याला फिरवावा लागणार आहे. म्हणजेच प्रश्न क्रमांक 84 जो आहे याचं उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक
85 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आपल्याला माहिती आहे 15 ऑगस्ट 1980 ला 5 वर्ष पूर्ण झाले आणि मग त्याचा जन्मदिवस कधी असेल म्हणजेच 5, 4, 3, 2, 1 आणि 0. 0ला म्हणजेच काय झालं इथं त्याचा जन्म झाला. मग पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष, चौथं वर्ष आणि 5वं वर्ष. न 5व्या वर्षाचा त्याचा शनिवार दिलेला आहे. तर त्याचा जन्माच्या वेळी काय वार असेल असा हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शनिवार. प्रश्न क्रमांक 86. प्रश्न क्रमांक 86 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ते 3 जण बघा ही शाळा आहेत आणि या शाळेतून ते आपापल्या घरी निघालेत. शाळेतून निघताना त्याच्या उजव्या हाताची दिशा ही पीटरच्या वगैरे आहेत. रफिक हा शाळेच्या आग्नेय दिशेला होता. म्हणजे बघा आपण विचार केला तर ह्याप्रमाणे असणार आहे ईशान्य आग्नेय. म्हणजे इथं हा रफिक आहेत. रफिकच्या उजव्या हाताची दिशा, रफिक घरी चाललाय म्हणजे तो इकडे घरी चालला आहे. त्याच्या उजवी भाग म्हणजे हा, म्हणजे उजव्या बाजूला इथं पीटर असणार आहेत आणि त्याच्या विरुद्ध बाजूला कोण असणार आहे, मार्गाची दिशा ही संदीपची असणार आहेत. म्हणजे इथं असणार आहे संदीप. पीटर कोणत्या दिशेने चालत होता तर तो ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य दिशेने तो चालत होता. तर ह्याप्रमाणे याचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरच आधारित आहे संदीपची दिशा कोणती होती तर त्याची दिशा ही पर्याय क्रमांक 2 म्हणजेच ईशान्य होती. त्याच्यानंतर 88 बघा हे आपल्याला दिलेले या ठिकाणी बरंच काही, पण दिसतं तेवढं ते कठीण नाही, सोपं आहेत. गाण्यात पारंगत असलेले किती शिक्षक हे चित्रकार व लेखक आहेत. म्हणजे आपल्याला असे शिक्षक पाहिजेत ते गाण्यात पण पारंगत आहेत, ते चित्रकार पण आहेत आणि लेखक पण आहेत. म्हणजे तिन्ही ठिकाणी ते कॉमन असले पाहिजेत. अशांची संख्या आपल्याला थोडक्यात या ठिकाणी सांगायची आहेत आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 89 किती चित्रकार हे उत्तम गातात. म्हणजे चित्रकार आणि ते गाणारे पाहिजेत, म्हणजे त्यांची संख्या किती असं आपल्याला विचारलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 संख्या आहे त्यांची 88. आणि शेवटचा प्रश्न आहे किती शिक्षक हे लेखक नाहीत. हे लेखक नसलेले शिक्षक आपल्या या ठिकाणी विचारलेले आहेत आणि असे किती आहेत पर्याय क्रमांक 3 म्हणजे किती आहे ते 112. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला हा पेपर झालेला आहे आणि त्याच्यावर आधारित आपण सगळे जे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहेत आणि त्याची उत्तरं तुम्हाला मी थोडक्यात या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता लागलेली असेल आता की आपल्याला किती मार्क्स मिळतील आणि मग कट ऑफ कितीचा असतो, मागच्या वर्षी कितीचा असतो, अशी आपल्याला घाई लागलेली असते. तर मी थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी एक टेंटेटिव्ह संभाव्य उत्तर सूची मी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. जर याच्यामध्ये काही चुका राहिलेल्या असल्यास तर तुम्ही त्या नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण त्या दुरुस्त करू. आणि मला खात्री आहे की ही जी काही उत्तर सूची आहे, संभाव्य उत्तरं आहेत, ही नक्की अशीच असणार आहेत. याच्यामध्ये 4-5 प्रश्न पुढे मागे होऊ शकतात, परंतु 80 ते 85 प्रश्न त्यांची उत्तरं ही याप्रमाणे असणार आहेत. तर अशा प्रकारे आपण थोडक्यात आज झालेला जो पेपर आहे त्याची संभाव्य उत्तर या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांना सुद्धा उत्तरे चेक करण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. ओके, थँक्यू.